पांढरकवडा कृषी सेवा केंद्राचा बेमुदत बंद, विक्रेत्यांच्या 12 मागण्यांसाठी आंदोलन। पांढरकवडा राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कृषी सेवा केंद्र चालकांनी सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंद आंदोलन पुकारले आहे। यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक व विक्रेता असोसिएशनसह राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या विक्रीतील विविध समस्यांवर गेल्या 4-5 वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्याने विक्रेत्यांनी ही भूमिका घेतली आहे। खतांच्या पुरवठ्यातील लिंकिंग बंद करणे, अवैध व अप्रमाणित बियाणांवर बंदी, तपासणीतील जबाबदारीतील बदल, विक्री मार्जिन वाढवणे, प्रलंबित देयके अदा करणे आदी 12 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे। या आंदोलनामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे व खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे विक्रेता संघटनेने स्पष्ट केले आहे। शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन सुरू राहील असा इशारा संघटनेने दिला। यावेळी केळापूर तालुका कृषी निविष्ठा असोसिएशन अध्यक्ष काशीनाथ मिलमिले, सचिव किशोर देशट्टीवार, उपाध्यक्ष राजेंद्र कांडूरवार, नितीन इंगोले, सुशील कैलासवार, आशिष कानर्तेवार सोबत अनेक सदस्य उपस्थित होते। मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।